मी वेळोवेळी सांगत होतो की पहिल्या 8 दिवसाचा जे पोलिसांनी केस पोलीस स्टेशनला जे तपास केलेला आहे त्याच्यामध्ये रिइन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। मी मागणी देखील केलेली होती, त्याच्यातलाच हा एक भाग आहे। आम्ही सांगतोय, गावकरी सांगतायत की ही हत्या केल्यानंतर चुकीच्या गुन्ह्यामध्ये अडकवण्यासाठी किंवा हा सगळा प्रकरण डायव्हर्ट करण्यासाठी एका महिला जी तयार केलेली होती या आरोपींनी, त्या आरोपींनी तयार केलेली महिला त्याचा तरी तपास यांनी बिना मागणीचा करायला पाहिजे होता, कारण का त्याच्यामध्ये ह्याच्या अगोदर कित्येक बळी पडले असतील त्या गोष्टीचे, परंतु या लोकांनी त्याला कधीच गांभीर्यानं घेतलं नाही। आणि गांभीर्यानं न घेतल्यामुळं जे गुन्हे आहेत त्यांनी केलेले किंवा जे काही उघडकीस येणार आहे, तर ती आज बातमी आलेली आहे की त्या महिलेची कोणीतरी म्हणजे खून केलेला आहे। तर आता याला कारणीभूत कोण आहे? तर तिच्याकडे जे काही पुरावे आहेत किंवा तिच्याकडे जे काही गोष्टी तिनं चुकीच्या केलेल्या आहेत ह्याची जिम्मेदारी आता कोण घेणार आहे? म्हणून आमचे गावकरी आणि आम्ही मागणी करत होतो की ती महिला कोण आहे, जेणेकरून खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्यासाठी त्या महिलेला तयार केलं गेलं होतं, परंतु त्याचा कुठलाही तपास यांनी केला नाही। त्याचा खूप खेद वाटतो। कालपासून एक बातमी येत आहे की जी महिला होती, जी संतोष अण्णा देशमुख यांची हत्या केल्यानंतर त्यांना चुकीच्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याचा जो आरोपींचा प्लॅन होता, तो प्लॅन करण्यामध्ये ती महिला आणि हे सगळे आरोपी आणि हे कट कारस्थान करणारे जे सगळे होते, त्याच्यामध्ये नेमकी तीच महिला होती का, त्याच महिलेची आता हत्या झाली का, याबाबत 100% माहिती नाही आहे आपल्याकडं की तीच महिला आहे का, कारण त्या महिलेचे वेगवेगळे नाव आहेत। त्या महिलेने कित्येक गुन्हे केलेले आहेत असे चुकीचे, परंतु त्याची सगळी माहिती ही अधिकृत मिळवण्यासाठी उद्या आपण या महिला संदर्भात थोडी माहिती घेऊन मग परत आपण त्याच्याविषयी बोलणार आहोत आणि स्पष्ट करणार आहोत की ती महिला कोण आहे, नेमकी हत्या केलेली महिला ती आहे का अजून कोणी आहे। परंतु एक माहिती खरी आहे की ज्यावेळेस अण्णांची हत्या झाली त्यावेळेस हे जे कटकारस्थान केलं होतं हत्येच्या नंतरचं ते खरं आहे, मग त्याबाबत काय तपास झालेला आहे, स्थानिक पोलिसांनी त्यावेळेस काय पाऊल उचललं गेलेलं होतं, याचं स्पष्टीकरण पण कुठून आलेलं दिसत नाही। आणि ती महिला कोण आहे ते समोर येणं पण गरजेचं आहे, कारण का कित्येक लोकांना चुकीच्या गुन्ह्यामध्ये अडकवण्यामध्ये तिचा हात आहे आणि या सगळ्या आरोपींचा हात आहे। त्यामुळे आपल्याला ती महिला कोण आहे हे समोर येणं खूप गरजेचं आहे आणि त्याची आपण खात्री केल्याशिवाय बोलणं की तीच महिला आहे का हत्या झालेली का दुसरी कुठली महिला आहे हे बोलणं म्हणजे चुकीचं होईल। परंतु ती महिला जी कोणी असेल तिची माहिती लवकरच समोर आल्याशिवाय राहणार नाही। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।